आणि यानंतर आपण अयोध्येत जाऊयात। अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीराम मंदिराचं लोकार्पण करण्यात येणार आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये जोरदार तयारी सुरू आहे आणि अयोध्येतनं आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, कशा पद्धतीने हा सगळा उत्साह दिसतोय, कशी सुरू आहे तयारी? खरं तर 22 जानेवारीला हे उद्घाटन होणार आहे राम मंदिराचं अयोध्येमध्ये। मात्र त्यापूर्वीच आता युद्धपातळीवर असं काम सुरू आहे। निकिता, पाहायला गेलं तर मी सध्या आहे शरयू नदी काठावर आणि आतापासूनच या ठिकाणी तयारी जी आहे ती पाहायला मिळते। आपण पाहतोय नदी पात्रामध्येच अशा पद्धतीनं हे लोकांना थांबण्यासाठी त्या ठिकाणी हे स्टँड बनवलेलं आहे आणि देशभरातून जे भाविक आहेत ते सध्या अयोध्येत दाखल होत आहेत। अगदी रस्त्यांची कामं असतील किंवा इतर मंदिराची जी कामं आहेत ती सगळी कामं खरं तर केली जात आहेत। आतापासूनच अशा पद्धतीनं ही पूजा देखील केली जाते। क्या बताएंगे आप? 22 जनवरी को इनॉग्रेशन होने वाला है, लेकिन उससे पहले आप अयोध्या में आ गए। अयोध्या में आने के बाद हमको बहुत खुशी मिली। यहाँ पे आके बहुत ही एक धार्मिक वातावरण था। यहाँ पे आके 22 जनवरी की पहले ही हमको वो ऊर्जा में हमारे अंदर आ गई है। हाँ, अभी नया मंदिर बन रहा है, क्या बताएंगे उसके बारे में आप? वो मंदिर बहुत ही भव्य बड़ा मंदिर बन रहा है। हम उसको देखने के लिए बहुत ही इच्छुक हैं, लेकिन हम उसके पहले आए हैं यहाँ पे पूजा अर्चना करने। कहाँ से आए आप? हम इंदौर से आए हैं। इंदोर मध्य प्रदेशमधून आलेले आहेत निकिता ते। आणि आपण जर पाठीमागे अजून पाहिलं तर शरयू नदी काठाचा जो म्हणजे हा जो सगळा घाट आहे हा अक्षरशः भक्तांनी फुलून गेलेला आहे। मांदियाळी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते आणि महत्त्वाचं हेच आहे की संपूर्ण देशभरामध्ये हा जो उत्साह आहे तो पाहायला मिळतोय। मात्र अयोध्या नगरी देखील यासाठी सज्ज झाले। अनेक ठिकाणी होर्डिंग्स देखील लागलेत। आपण पाहतोय उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं अनेक ठिकाणी अशी ही तयारी जी आहे ती जय्यत सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आपण खरं तर TV9ची टीम ही पुढचे 2 दिवस या अयोध्येमध्ये असणार आहे आणि नेमकी कशी तयारी सुरू आहे, मंदिराचं काम नेमकं कुठंपर्यंत आलं, या सगळ्याचा आढावा आपण प्रेक्षकांना इथून पुढच्या 2 दिवसांमध्ये देणार आहोत। हो, निकिता, संदीप, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।